एक म्हातारी अर्ध्या कीर्तनातून नुसती आडायची. म्हणलं आजी लयच कीर्तन आवडते, सगळं कीर्तन म्हातारीकडे पाहू पाहू सांगितलं. आणि कीर्तन संपलं. म्हणलं आजी काय आवडलं कीर्तनातलं असं तुम्हाला, की रडत होत्या? काहीच नाही आवडलं. म्हटलं मग रडत का होते? काही नातवाचा मुलाचा सुनाचा काही त्रास? ताई अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. म्हटलं असं म्हणे, काय करते? सख्या भावाची आहे. 3 पिढ्या झालं, तेल मीठ शेंगदाणे याशिवाय काहीच विकत आणत नाही. म्हटलं मग भाजीपाला रोज राधा अक्काचे वांगे मंडवायचे, दोडके रोज सुनांची चोरून घेऊन येते घरी. म्हणलं असं मग नातवाचा काही त्रास? पंचकृषीत आपल्या नातास्वरका नातू नाही. म्हणलं काय करतो? कुठेही कीर्तन असलं तरी जातो. म्हणलं नातू काही नोकरीला 10वीला 5दा नापास झालाय. म्हणलं मग कीर्तनाला जातो. मग जातो कसा? म्हणे गाडी त्याला बसायला. म्हणलं काय पेट्रोल पंप काय तुमच्या घरी? म्हणे नाही ताई, लय हुशार आहे, कीर्तन संपायच्या आधी उठतो, 5 मिनिटं आधी उठून दुसऱ्याच्या गाडीतलं काढून आपल्या गाडीत टाकतो. म्हणलं असं मग मालकाचा काही त्याचे काही टप्परी म्हणे मला त्रास द्यायचे. म्हणलं मग रडत काऊन होत्या? यायचंच नव्हतं ताई कीर्तनाला. म्हणलं काऊन रडायला? काय सांगाव ताई तुम्हाला, कीर्तन चालू झालं, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते, यायचं नव्हतं कीर्तनाला. 1च महिना झाला, 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती माझी. बकरीने राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी आडून फुगून अशी आडू मेली. तुम्ही आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण यायची म्हणून आली म्हणे कीर्तनाला. तुमची नान बकरी मेली कोणाची?